ಪ್ರೀತಿಯ 10ನೇ ತರಗತಿ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಇಂದು ಪಾಠ ಸಂಖ್ಯೆ 6 ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ, ಲೇಖಕರು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಜಿ. ನಾವು ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಈ ಪಾಠವನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ. ಈ ದಿವಸ ಈ ಒಂದು ಮುಂದುವರೆದಂಥ ಪಾಠವನ್ನು ನೋಡೋಣ. ಭಾಗ 2 ಪಾಠವನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳೇ. दूसरा दृश्य, स्टेज पर जरसा परिवर्तन के साथ पहले जैसा दृश्य एक और कृष्णागंज का बोर्ड लगा हुआ है. हल्का शेर है, संध्या हो गया है. लोग घरों की ओर लौट रहे हैं. उन्हीं के बीच में एक दुर्लभ पातल लड़का जल्दी जल्दी आता है. वहाँ नंगे पैर है, कपड़े फाइंटे हैं. आयु लगभग 10 वर्ष है. उसकी शक्ल बसंत से मिलती है. वहाँ उसका छोटा भाई प्रताप है. वहाँ आते जाते व्यक्ति से कुछ पूछ रहा है. उसके मुख पर व्यग्रता है. प्रताप: क्या जी, कृष्णगंज यही है? एक व्यक्ति: हाँ. प्रताप: पंडित राकिशोर कहाँ रहते हैं? एक व्यक्ति: कौन राकिशोर? प्रताप: जो लच्छा देते हैं, मजदूरों की बस्ती में जाते हैं. एक व्यक्ति: मैं नहीं जानता. आगे पूछे. प्रताप आगे बढ़ा जाता है और एक दूसरे व्यक्ति से पूछता है. प्रताप: क्यों जी, पंडित राकिशोर कहाँ रहते हैं? दूसरा व्यक्ति: कौन पंडित राकिशोर? वे जो मजदूरों के नेता है. प्रताप: हाँ हाँ, वे ही है. दूसरा व्यक्ति: इशारा करके उधर देखो, वहाँ नील पर्दा है ना? प्रताप: हाँ. दूसरा व्यक्ति: बस वे वही रहते हैं. व्यक्ति आगे बढ़ जाता है. प्रताप नील पर्दे वाले मकान के सामने जाकर मुकराता है. प्रताप: राकिशोर जी, पंडित राकिशोर जी. अंदर से आवाज आती है. राकिशोर कौन? खिड़की से झांक कर देखते हैं. क्यों भाई, क्या बात है? प्रताप: जी, मुझे मेरे भाई ने भेज है. राकिशोर: तुम्हारा भाई? ठहरो, मैं आता हूँ. बाहर आकर: तेरा भाई कौन है बच्चे? प्रताप: आज दोपहर को उसने आपको एक चलनी बेची थी. राकिशोर: हाँ हाँ, आज मैंने एक लड़के से एक चलनी ली थी. 1 रुपये का नोट दिया था. प्रताप: वहाँ नोट बुनाने गया था, मगर जब बुनाकर लौट रहा था तो मोटर के नीचे आ गया. मोटर उसके ऊपर से निकल गई. राकिशोर अचरज: क्या मोटर उसके ऊपर से निकल गई? प्रताप:
स्वर गिरता है, उसका सामान पैसे सब बिखर गए, उसके दोनों पैर कुचले गए। राजकिशोर भैया पैर कुचले गए? प्रताप रुआसा जी हाँ, और इसलिए वहाँ आपके पास ना आ सका, वहाँ बेहोश हो गया था। बड़ी मुश्किल से उसे घर ले गए। बड़ी देर में जब उसे होश आया तो उसने मुझे आपके पैसे लौटने को कहा। मैं आपके 14.5 आने लाया हूँ। राजकिशोर कोया कोया मेरे 14.5 आने लाए हो, उसके बेच है। प्रताप घर? राजकिशोर घर में कौन है? प्रताप कोई नहीं। राजकिशोर कोई नहीं? प्रताप जी हाँ, मैं और मेरा भाई हम दोनों बीक आहिर के घर में रहते हैं। राजकिशोर तुम्हारे माँ बापा क्या? प्रताप रो पड़ता है, वे मारे गए। दंगों के दिनों में उन्हें किसी ने मार डाला। राजकिशोर कोया कोया उन्हें किसी ने मार डाला? तुम दोनों बेग आहिर के घर रहते हो, एकदम जगा कर बच्चे। रोहा मत, मैं अभी तुम्हारे साथ चलता हूँ अभी। प्रताप आप मेरे साथ चलेंगे? राजकिशोर हाँ, अभी चलो, आगे बढ़ते हैं। पर है तुम्हारा घर कहाँ है? प्रताप आइए टीले में। राजकिशोर अंदर की ओर देखकर अमर सिम्हा मैं हायर ढाली जा रहा हूं, तुम इसी वक्त डॉक्टर वर्मा को लेकर वहां आओ। कहाना कि एक लड़के की ठंगे मोटर के नीचे आकर कुचली गई है, जल्दी करो, बीक आहिर का घर पूछ लेना। मुड़ाकर जाओ बच्चे, चले। प्रताप चिकिता विस्मिता उन्हें देखता है, फिर ठंग सा उनके आगे आगे जाता है, पर्दा गिरता है। छात्रों, तीसरा दृश्य किताब देखिए। स्टेज पर एक कच्चे घर में अंदर के ओसे का दृश्य। जमीन पर दरी बिछी है, उस पर बसंत लेट आई, रहा रहा कर दर्द से कराहा उठाता है। प्रताप और राजकिशोर का प्रवेश। प्रताप यहाँ रहा साहब। राजकिशोर अरे यहाँ तो जमीन पर लेट है। बसंत चकित होकर आप आए हैं। राजकिशोर कहाँ चोटा लगी है बेटा, देखो। राजकिशोर पास आकर टंग देखते हैं,
किसी ने स्पष्ट यड दी है, पट्टी बांधी है, पूछते ही चिका निकल जाती है। बसंत होंठ बींचकर आहा खींचता है। बसंत हो राजकिशोर कुछ देर इसी तरह देखते हैं। राजकिशोर नहीं नहीं, घबराओ नहीं। बसंत दर्द से कहाराते हुए, मैं मोटर से टांग कर गया था, इसलिए तब आपके पैसे ना लौट सका। राजकिशोर उस बात की चिंता ना करो, मैंने डॉक्टर को बुलवाया, तुम ठीक हो जाओगे। बसंत डॉक्टर को बुलवाया है? डॉक्टर का प्रवेश। डॉक्टर, हेलो पंडित जी, मैंने इसे बाजार में देखा है। राजकिशोर, जी हाँ, जार देखिए तो। डॉक्टर, फिर देखते हैं। बसंत जोर से ऊंट बिंचता है। प्रताप की आंखें से आंसू झरते हैं। वह कभी बाई को देखता है, कभी डॉक्टर को। राजकिशोर उत्साहकता से पूछते हैं, राजकिशोर, क्यों डॉक्टर, ठीक हो जाएगा ना? डॉक्टर गंभीर, पंडित जी, ऐसा लगता है कि पैर की हड्डी टूट गई है, स्क्रीन करके देखना होगा। दूसरा पैर ठीक है, पर इसे अभी अस्पताल ले जाना चाहिए। राजकिशोर, तो क्या हुआ? अभी ले चलो, मैं एम्बुलेंस के लिए फोन कर आता हूँ। डॉक्टर, जी हाँ, कर आइए, मैं तब तक इंजेक्शन लगाता हूँ। बसंत आंखें खोलकर, आप क्या कर रहे हैं? मैं गरीब हूँ। राजकिशोर हंसकर, तुम चिंता मत करो, बस चुपचाप लेट रहो बेटा। डॉक्टर साहब, जब तक मैं नहीं आता आप यही रहे, इसे बचना ही होगा। यह गरीब है, पर इसमें एक दुर्लभ गुण है, यहाँ ईमानदार है। इंटरनेट प्रताप, डॉक्टर प्रताप की सहायता से तैयार करते हैं। बसंत आंखें बंद कर लेता है। क्षण भर के लिए उसके मुख पर शांति और कृतज्ञता उबार आती है। डॉक्टर इंजेक्शन लगाते हैं। बसंत होंठ बींचता है। प्रताप बाई का सिर थमता है और पर्दा गिरता जाता है। ಪ್ರೀತಿಯ ಮಕ್ಕಳೇ, ಇದಿಷ್ಟು ಈ ಪಾಠವನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈಗ ಈ ಪಾಠದ ಒಂದು ಹಿಂದಿಯ ಸಾರಾಂಶವನ್ನು ನೋಡೋಣ. राजकिशोर को लगा कि वहां अब वापस नहीं आएगा, इसलिए वे
अपने घर चले गए। दूसरे दिन प्रताप राजकिशोर का घर ढूंढते हुए कृष्णागंज में जाता है। लोगों से पूछताछ करने पर राजकिशोर के घर का पता भी मालूम हो जाता है। प्रताप राजकिशोर से कहा है कि कुछ छुट्टे पैसे आपको देने थे, इसलिए मैं छुट्टे पैसे देने के लिए आपके पास आया हूँ। प्रताप से पता चलता है कि छुट्टे करवाने के काम के दौरान मोटर दुर्घटना के समय में उसके दोनों पैर कुचल जाते हैं। प्रताप के साथ राजकिशोर बसंत के घर पहुंच जाते हैं। बसंत की हलता को देखकर राजकिशोर डॉक्टर को बुलवाता है। डॉक्टर बसंत की स्थिति को देखकर कहते हैं कि इसके एक पैर की हड्डी टूट गई है, इसे अब अस्पताल ले जाना होगा। बसंत ने कहा, आप क्या कर रहे हैं, मैं गरीब हूं। राजकिशोर ने कहा, तुम चिंता मत करो, बस चुपचाप लौटे रहो। डॉक्टर साहब, जब तक मैं नहीं आता आप यही रहे, बचपन ही होगा। यहाँ गरीब है पर इसमें एक दुर्लभ गुण है, यहाँ ईमानदार है। डॉक्टर बसंत को इंजेक्शन लगाते हैं। स्टेज पर से पर्दा गिरता है। ಪ್ರೀತಿಯ ಮಕ್ಕಳೇ, ಇದಿಷ್ಟು ಹಿಂದಿ ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ ಪಾಠದ ಒಂದು ಹಿಂದಿಯ ಅನುವಾದ ಆಗಿರುತ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಮುಂದುವರೆದ ಹಾಗೆ ಒಂದು ಕನ್ನಡ ಸಾರಾಂಶವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಬರೋಣ. ಅಲ್ವ ಮಕ್ಕಳೇ, ಎರಡನೆಯ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಾಪ್ ಮತ್ತು ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಪ್ರತಾಪ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರ ಮನೆಯನ್ನು ಹುಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಬರ್ತಿರುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಜನಗಳನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಮನೆಯನ್ನು ಹುಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಹೋಗ್ತಾನೆ. ಹುಡುಕ್ತಾ ಕೃಷ್ಣಗಂಜ್ಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಪ್ರತಾಪ್ ಜನರಿಂದ ಮನೆ ವಿಳಾಸವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಅವನು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಯಾರ ಸಹಾಯವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ಬಾಯಿ ಮುಖಾಂತರ ಮಾಹಿತಿನ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರ ಮನೆಯನ್ನು ತಲುಪ್ತಾನೆ. ಪ್ರತಾಪ್ ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕೆಲವು ಚಿಲ್ಲರೆ ಹಣವನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಬಳಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಒಂಥರ ರಾಜಕಿಶೋರ್ಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಮತ್ತು ಯೋಚನೆ ಆಗುತ್ತೆ. ಯಾರು ಹುಡುಗ, ಯಾವಣ ಅಂತೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಈ ಬಸಂತ್ ದುರ್ಘಟನೆಗೆ ಒಳಗಾದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ತಮ್ಮ ಪ್ರತಾಪನನ್ನು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಕಳಿಸಿ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬರೋದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾನಲ್ವಾ, ಇದೇ ಒಂದು ಮಾನವೀಯತೆ, ಸ್ವಾಭಿಮಾನ.
ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ರಾಕಿಶೋರ್ ಅವರಿಗೆ ಪ್ರತಾಪ್ನಿಂದ ತಿಳಿದು ಬಂದಿದ್ದೇನೆಂದರೆ, ಬಸಂತ್ ಚಿಲ್ಲರೆ ಮಾಡಿಸಲು ಹೋಗಿದ್ದಾಗ ಅಪಘಾತಕ್ಕೊಳಗಾಗಿ. ಓಹೋ, ಯಾಕೆ ಅವನು ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀವು ಕೊಟ್ಟಂಥ ಹಣವನ್ನು ಚಿಲ್ಲರೆ ಮಾಡಿಸಿ ತರಲು ಹೋದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಮೋಟಾರ್ ದುರ್ಘಟನೆ ಆಗುತ್ತದೆ, ಅಪಘಾತಕ್ಕೆ ಒಳಗಾಗ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಅಪಘಾತಕ್ಕೆ ಒಳಗಾಗುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವನ ಎರಡು ಕಾಲುಗಳು ಕೂಡ ಮುರಿದು ಹೋಗಿದ್ದಾವೆ ಅಂತ ಪ್ರತಾಪ್ ರಾಕಿಶೋರ್ ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ರಾಕಿಶೋರ್ ಅವರು ಅವನ ಮನೆಗೆ ಬಸಂತನ ನೋಡಲು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅವನು ಕರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವನನ್ನು ರಾಕಿಶೋರ್ ಬಸಂತನನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅವನ ಜೊತೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಮನೆ ಎಲ್ಲಿದೆ? ಮನೆ ನೈ ಹೇ. ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ತಂದೆ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಂಗೆ ಪ್ರತಾಪ್ ಅಳ್ತಾ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾನೆ. ಚಿಂತಾ ಮತ್ ಕರೋ ಬೇಟ, ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ, ನಾನಿದ್ದೇನೆ ಅಂತೇಳಿ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವನಿಗೆ ಆತ್ಮಸ್ಥೈರ್ಯವನ್ನು ತುಂಬುತ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಅವನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರನ್ನು ಬಸಂತನನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅವನ ಜೊತೆ ಹೊರಡ್ತಾರೆ. ನೋಡಿ ವೈದ್ಯರ ಮನೆಗೆ ಕರೆಸುತ್ತಾರೆ. ಅವನು ಫೋನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಬಸಂತನ ಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ, ರಾಜ್ಕಿಶೋರ್, ಹಲೋ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಬ್ ಇದ್ದರಾವ್ ಅಂತೇಳಿ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಅವನನ್ನು ಕರೆ ಕಳಿಸ್ಕೊಂಡು ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಮುಖಾಂತರ ಅವನ ಕರೆ ಕಳಿಸಿ ಅವನ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ತಗೊಂಡು ವೈದ್ಯರು ಬಸಂತನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಿ ಇವನ ಒಂದು ಕಾಲಿನ ಮೂಳೆ ಮುರಿದು ಹೋಗಿದೆ ಮತ್ತು ಇವನನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕೆಂದು ಹೇಳಿದರು. ಬಸಂತ್ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾನೆ, ತಾವು ಏನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ನಾನೊಬ್ಬ ಬಡ ಬಾಲಕ, ಬಡವ, ನನಗೆ ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ಅನಾಥ ಅಂತೇಳಿ ಅಳ್ತಾ ರಾಕಿಶೋರ್ ಅವರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾನೆ. ಹಾಗೆ ಈ ಒಂದು ರಾಕಿಶೋರ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಏನು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ, ನೀನು ಅವನ ಬಗ್ಗೆ, ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ ಬಗ್ಗೆ ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡ, ಸುಮ್ಮನೆ ಮಲಗು, ನಾನಿದ್ದೇನೆ. ವೈದ್ಯರೇ, ನಾನು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿಗೂ ನಾನು ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೂ ನೀವು ಇಲ್ಲೇ ಇರಿ ಅಲ್ವಾ? ನಾವು ಇವತ್ತು ಕಾಪಾಡಬೇಕು. ನೀವು ಬರುವ ತನಕನೂ ಕೂಡ ನಾನು ಈ ಹುಡುಗನ ಹತ್ರನೇ ಇರ್ತೇನೆ. ನೀವು ಬೇಗ ಬಂದು ಈ ಹುಡುಗನ ಒಂದು ಜೀವವನ್ನು ಕಾಪಾಡಿ. ಇವನೊಬ್ಬ ಬಡವಾದಂಥ ಒಬ್ಬ ಬಡವ ಆದರೂ ಕೂಡ ಇವನಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವನಲ್ಲಿ ಅಪರೂಪದ ಗುಣವಿದೆ. ಏನಿದೆ? ಇವನಲ್ಲಿ ಒಂದು ಅಪರೂಪದ ಗುಣವಿದೆ. ಏನೆಂದರೆ ಇವನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಬಾಲಕ. ವೈದ್ಯರು ಬಸಂತನಿಗೆ ಇಂಜೆಕ್ಷನನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಪ್ರತಾಪ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಕೊನೆಗೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿಂದ ಪರದೆ ಮುಚ್ಚಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಇದಿಷ್ಟು ಬಸಂತ್, ಪ್ರತಾಪ್, ರಾಕಿಶೋರ್, ಡಾಕ್ಟರ್ ಇವು 4 ಜನದ ಒಂದು ಸಂಭಾಷಣೆಯನ್ನು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ಜಿಯವರು ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ. ನೀವು ಕೂಡ ಮಾನವೀಯ ಗುಣಗಳನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನಾವೀಗ ಇದರ ಪಾಠದ ಒಂದು ವ್ಯಾಕರಣಾಂಶವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ.
ಇಲ್ಲಿ ಶಬ್ದಾರ್ಥ ರಹ ದಾರಿ, ದಿಯಸಲಾಗಿ ಬೆಂಕಿ ಕಡ್ಡಿ, चलनी झालरी, है खाना एक खाना, 6 पैसे, रूहा उपवास, हळमुख, अहीर, गोल्ला, वॉन्ट बेचना, ನೋವನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು, ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು. ಫೇರಿವಾಲ, ತಿರುಗಾಡುತ್ತಾ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡುವ ಬಾಲಕ. ಬುನುಲಾನ, ಚಿಲ್ಲರೆ ಮಾಡಿಸು, ಕೋಸ್ರ, ಪಡಸಾಲೆ, ಶೆಕಲ್, ಮುಖ, ವ್ಯಗ್ರತ, ವ್ಯಾಕುಲ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದಿಷ್ಟು ಮಕ್ಕಳೇ ಈ ಪಾಠದ ಒಂದು ಶಬ್ದ ಅರ್ಥ ಆಗಿರ್ತದೆ. ವಿಲೋಮ ಶಬ್ದ, विलोम शब्द, पीछे, आगे, खाना, जाना, आना जाना. ಹಾಗಾಗಿ ಇನ್ನು ಇಷ್ಟು
ಈ ಪಾಠದ ಒಂದು ಸಾರಾಂಶ. ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಒಂದು ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯವನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಪಾಠವನ್ನು